मैदानावरती पाहायला मिळते। पहिले षटक आहे 17 नंबर परिधान केलेला गोलंदाज पाहायला मिळेल। पुढील चेंडू बॅट्समन थोडासा पुढे सरसावला, त्यावरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, अचूक लेंथ लाईन वरती कशा पद्धतीने गोलंदाजी करायची ही नक्कीच आपण मैदानावरती पाहिलेला आहे। गोलंदाजी मार्क वरती ते आपण प्रवीण पिलानेला पाहतोय। ननवरे का? गोलंदाजी मार्क वरती प्रवीण ननवरे आहेत। बस नसेल बस। एक सुंदर पद्धतीची गोलंदाजी साकारता मैदानावरती पाहायला मिळते। पुढील चेंडू आणि इथे आपण पाहतो खराब चेंडू होता, त्यावरती मोठा खरपूस समाचार घेतला जातोय। स्क्वेअर लेग रिजन कडे चेंडू जातोय, क्षेत्ररक्षकाला हुलकावणी देतोय चेंडू, चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर, चौकार 4 धावा। एक चुरशीची लढत आपल्याला बघायला मिळणार आहे। पुढील चेंडू इथे देखील समोर खेळायला फटका, तिथे क्षेत्ररक्षक तैनात करून ठेवला होता मिडऑन मध्ये आणि धाव घेण्याचा प्रयत्न झाला, धावबाची संधी देखील उपलब्ध झालेली होती, परंतु त्या चेंडूवरती देखील सिंगल प्राप्त होते। रनिंग बिटवीन द विकेट्स या दोन खेळाडूंच्या माध्यमातून पाहिले, एका अमिरेला खुणवलं, आपल्याला धाव घ्यायची आणि नक्की धाव देखील कंप्लीट केलेला आहे। ज्यावेळेस तुम्ही मैदानावरती आपण पाहतो सिंगल डबल धावा घ्यायच्या असतात, त्यावेळेस एका मिरीला नक्कीच डोळ्यांच्या माध्यमातून खुणवायचं असतं। तशा पद्धतीची बॅटिंग या दोन फलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळते। एका बाजूला मैदानावरती रोहित आहे, दुसऱ्या बाजूला अक्षय ही जोडी मैदानावरती पाहायला मिळते। पुढील चेंडू विरुद्ध दिशेने फटका घेण्याचा प्रयत्न, चेंडू जातो सीमा रेषेच्या दिशेने, षटकार 6 धावा। कदाचित हा चेंडू सीमा रेषेच्या बाहेर नाही तर मैदानाच्या बाहेर इकडं फटकारवला आहे बॅट्समनने रोहित यांनी। तर आपण पाहतोय आउट ऑफ द पार्क एक सुंदर पद्धतीचा फटका सजवताना फलंदाज पाहायला मिळतील। इथे आपण पाहिलं अक्षय एक चांगल्या पद्धतीची बॅटिंग साकारताना मैदानावरती पाहायला मिळतोय। रोहित चांगल्या पद्धतीची बॅटिंग साकारतो, एक षटकार खेळलेला आहे। एक सुंदर पद्धतीची बॅटिंग, परफेक्ट मिडल केला, बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवलं। पॉवर प्लेचं षटक आहे मित्रांनो, 8 षटकांची लढत आहे। पहिलं षटक मार्गस्थ आहे, गोलंदाजी मार्कवरती ते प्रवीण ननवरे पाहायला मिळतोय। पुढील चेंडू फुलटॉस स्वरूपाचा फटका बसलाय, तिथे मिडॉन उभा आणि टिपला जाईल पहिला धक्का मैदानावरती बसतोय एमडी इंडिया। याला म्हणेल पहिला झटका, पहिला घातक असा वार SBI द्वारे एमडी इंडिया वरती।
फायनलच्या वाटचालीकडे एक स्वतःची जागा हे करत आहे बॅट्समन दिनेश. पुढील कदाचित त्यांना परशुराम सर MD इंडियाला जर सावरायचा असेल एक मोठा स्कोर त्यांना उभा करावा लागेल ज्यातून ते त्यांची लढत देऊ शकतील. बरोबर बरोबर सर. इथून पुढे देखील त्यांना कामगिरी करावी लागेल. संघाची सर्व सूत्रे हातामध्ये घेऊन दिनेश सरांना इथे फलंदाजी करावी लागेल. पहिल्या चेंडूवरती मोठा आक्रमण करण्याचा प्रयत्न तिथे झाला आणि नक्कीच निधाव स्वरूपाचा चेंडू इथे पाहायला मिळाला. टप्पा पडल्याच्या नंतर थोडीशी उंची घेतली. बॅटचा बॉलचा संपर्क नाहीये. तुम्हाला इथे बॅटचा बॉलचा संपर्क घ्यावा लागेल. चौकार षटकार खेळावा लागतील. अचूक लेंथ लाईनवरती कशा पद्धतीने फटके खेळायचे हे नक्कीच दिनेश सरांना माहिती आहे. त्यांना SBIचा मनसुबा हा तोडावा लागेल आणि हा तोडण्याचा प्रयत्न त्यांनी पहिला चौकार इकडे घेतलेला आहे. अशा पद्धतीने रनाची गती ते वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. एक सुंदर पद्धतीची बॅटिंग तिथे दिनेश सरांच्या माध्यमातून आपल्याला पाहिले. पहिला चेंडू होता त्यावरती निर्धाव स्वरूपाचे खेळ, त्यानंतर फुलटॉस स्वरूपाचा चेंडू आणि त्याला ग्लान्स केलं जिथे क्षेत्ररक्षक नव्हता उभा तिथे त्याला खेळवलं आणि नक्कीच चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेला. 4 धावेने धावफलक पुढे जाताना पाहायला मिळतोय. थोडंसं नक्कीच संघाला सावरताना इथे दिनेश सरांना आपण पाहतो. एका बाजूला अक्षय आहे गोलंदाजी मार्कवरती, इथे प्रवीण पुढे पाहायला मिळतोय आणि इथे सुरेख सुरेख अतिशय सुंदर असा बॉल, अतिशय सुरेख पद्धतीचा हा चेंडू टाकताना इथे आपल्याला गोलंदाजी मार्कवरती प्रवीण पिलाने पाहायला मिळतोय. महत्वाचं षटक आहे मित्रांनो. दुसरं षटक देखील पॉवर प्लेचं आहे. 38 सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक तैनात करून ठेवले. 2 क्षेत्ररक्षक बाहेर असतात आणि यानंतर आपण पाहतो की तिथे शॉर्ट कव्हरमध्ये क्षेत्ररक्षक उभा होता. धावबाची संधी, फलंदाज धावले नाही आणि तिथे आपण पाहतोय की दिनेश तिथे बाद झालेले आहेत आणि याचे नुकसान MD इंडियाला सोसावं लागणार आणि याचा फायदा SBIला झालेला आहे. जे की दोन्ही बॅट्समन मध्ये एक कोऑर्डिनेशन नाही, जेणेकरून चुकीच्या पद्धतीने आउट झाले आणि त्याचाच फायदा SBI टीमला मिळाला. मैदानामध्ये सातत्याने आपण पाहिलं. संघाने प्रथमतः MD इंडिया संघाने प्रथमतः फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर 18 धावा इथं बोर्डवरती आपल्याला पाहायला मिळते. 4 विकेटच्या मोबदल्यामध्ये 6 विकेटी तुमच्या हातामध्ये आहे. त्यानंतर 6 षटक देखील तुमच्या हातामध्ये आहे. 18-36 चेंडूचा डाव पुढे शिल्लक आहे. तुम्हाला मैदानावरती थांबावं लागेल. चौकार षटकार न खेळता सिंगल डबलच्या साह्याने धावफलक पुढे घेऊन जावं लागेल. कारण की सेमीफायनलचा थरार इथे देखील सुंदर पद्धतीचा स्टॉप केला आहे. तिथे कव्हर क्षेत्रामध्ये जोपर्यंत फील्ड करेन तोपर्यंत नक्कीच डबल धावा इथे काढलेले आहेत. 2 धावीच्या बरोबर धावफलक थोडासा पुढे जाताना पाहायला मिळतोय. रनिंग बिटवीन द विकेट्स इथे चावी होती ना, कुणाची चावी? इथे देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटचा बॉलचा संपर्क, अन्याय स्विंग जबरदस्त होतं परंतु नक्कीच निधाव स्वरूपाचा इथे चेंडू टाकताना गोलंदाज मैदानावरती पाहायला मिळतील. प्रमोद शेडगे गोलंदाजी मार्कवरती आहे. आतापर्यंत 2 चेंडूवरती 2 धावा खर्च केलेल्या आहेत. एक उत्कृष्ट प्रकारची गोलंदाजी पाहायला मिळते. पुढील चेंडू इथे देखील खोदून काढलेला फटका समोर खेळलेला बॉलर ब्रेक ड्राय चेंडू सीमारेषेच्या दिशेने जातोय. सनसनीत दणदणीत चौकार, 4 धावा. एक चांगल्या पद्धतीची बॅटिंग मैदानावरती पाहायला मिळते. एका बाजूला प्रमोद आहे, दुसऱ्या बाजूला अक्षय. ही जोडी मैदानावरती सेट झालेली आहे आणि सेट त्यांना व्हावं लागेल. कारण की आतापर्यंत तुमच्या 8 विकेटी पडलेल्या आहेत. इथून पुढे तुम्हाला मैदानावरती थांबावं लागेल. सिंगल डबलच्या साह्याने पुढे घेऊन जावं लागेल. खराब चेंडूवरती मोठं आक्रमण चढावं लागेल. तशा पद्धतीची बॅटिंग करावी लागेल पुढे. इथे देखील स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, निर्धाव स्वरूपाचा चेंडू इथे मैदानावरती पाहायला मिळतोय. फहीम उसको बाहर ले लो.
तर आपण पाहतो पुढील चेंडू इथे देखील स्विंग बढिया असा. आणि हा आउट आणि पुन्हा एकदा झटका जोरदार एमडी इंडियाला. हा 5वा झटका, हा घातक असा झटका एमडी इंडियाला झालेला आहे. मॅच ही चुरसूची व्हायला पाहिजे होती, पण ती मॅच एकतर्फी होत आहे. आपण पाहतो की मित्रांनो आतापर्यंत एमडी इंडिया हा संघ आतापर्यंत इथे मैदानावरती भरपूर विकेट गमावलेले आहेत. विकेट तुमच्या हातामध्ये कमी आहेत, त्या पद्धतीने तुम्हाला मैदानावरती फलंदाजी करावी लागेल, थांबावं लागेल मैदानावरती. आपण पाहतो की निम्मे फलंदाज इथे बाद झालेले, 5 विकेट्स गमावले. तुमच्या हातामध्ये 5 विकेट शिल्लक आहेत आणि तुम्हाला इथून पुढे देखील आपण पाहतो की 5 षटके उर्वरित यामधला एक चेंडू आणि इथून पुढे देखील 5 षटके म्हणजे 30 चेंडूंना इथे सामोरं जावं लागेल, मैदानावरती थांबावं लागेल, सिंगल डबलच्या साहाय्याने धावफलक पुढे घेऊन जावं लागेल. पुढील चेंडू आणि इथे सुंदर पद्धतीचा फटका एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक तिथे तैनात होता. 4 रन झेल सुटला आणि चेंडू देखील बाउंड्री लाईनच्या बाहेर फरार. चौकार 4 धावा. एक सुंदर पद्धतीची बॅटिंग तिथे पाहायला मिळते. क्षेत्ररक्षकाला खूप दूरवरती धावायचं होतं, प्रयत्न सुरेख होते, परंतु हाताला चेंडू तो नक्की स्पर्श झाला आणि बाउंड्री लाईनच्या दिशेने ट्रॅव्हल झाला आणि 4 धावेने देखील धावफलक पुढे जाताना पाहायला मिळतोय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 28 धावा ऑन दी बोर्ड, 5 विकेटच्या मोबदल्यामध्ये इथे आपण पाहतो एमडी इंडिया संघाने बनवलेले आहेत. जाऊया नरेश सरांकडे. इथून पुढचं नरेश सर कशा पद्धतीने देखील इथून पुढे या टीमला धावा बनावं लागतील, कशा पद्धतीने खेळावं लागेल? धावा बनवण्यासाठी एमडी इंडियाला एक सन्मानजनक असा स्कोर उभा करावा लागेल. ज्या मागील ज्या 2 मॅचेस झालेल्या आहेत आणि दोन्ही टीमनी ज्या खेळलेल्या आहेत त्या दोन्ही टीमला एकमेकांची स्ट्रेंथ माहिती आहे आणि एकमेकांची कमकुवत बाजू सुद्धा माहिती आहे. त्याच पद्धतीने दोन्ही टीमने त्याच जोशाने खेळणं गरजेचं आहे ना, एक स्ट्रॅटेजी तयार करणं गरजेचं आहे. जशी SBIने एक स्ट्रॅटेजी तयार केली त्याच पद्धतीने एक सुंदर असा फटकार आणि 1 रन इथं पुन्हा चोरलेला आहे SBIने. चौथं षटक मार्गस्थ आहे. 3.1चा खेळ आतापर्यंत इथे संपुष्टात आलेला आहे. चौथं षटक महत्वाचं षटक. इथे गोलंदाजी मार्गवरती इथे आपण राज थोपटे यांना पाहूयात. या अगोदरच्या सामन्यामध्ये देखील थोपटे साहेबांच्या हस्ते चांगल्या पद्धतीची कामगिरी पाहायला मिळाली, चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करताना पाहायला मिळतील आणि या षटकामध्ये देखील अचूक पद्धतीची गोलंदाजी आतापर्यंत मैदानावरती पाहायला मिळते. समोर जर पाहिलं तर अक्षय आहे एका बाजूला, दुसऱ्या बाजूला अजय गोरे आहेत, त्यांना देखील थांबावं लागेल. चांगल्या पद्धतीचे नक्कीच धावा देखील मैदानावरती बनावं लागेल. दरम्यानच्या काळामध्ये देखील सिंगल प्राप्त, सिंगलच्या बरोबर धावफलक थोडंसं पुढे जाताना पाहायला मिळतं. संघ अडचणीत आहे आणि या अडचणीतून तुम्हाला इथून पुढे देखील संघाला बाहेर काढायची जबाबदारी आपण एका बाजूला अजय आहे, दुसऱ्या बाजूला अक्षय, या दोघांना ती जबाबदारी पार पाडायची. स्वतःवरती विश्वास, कॉन्फिडन्स घेऊन इथून पुढे फलंदाजी करावी लागेल. कारण 8 षटकाची लढत आहे, मोठी लढत आहे. तुमच्याकडे चेंडू देखील इथून पुढे देखील खूप शिल्लक आहेत. तुम्ही खराब चेंडूवरती देखील चौकार षटकार खेळू शकता, चांगल्या चेंडूचा सन्मान इथून पुढे देखील देऊ शकता. तशा पद्धतीने तुम्हाला मेरिटनुसार फलंदाजी करावी लागेल. सुंदर अशा पद्धतीने गोलंदाजी होत आहे SBI मार्फत आणि एमडी इंडिया. पुढील चेंडू इथे देखील फुलटॉस स्वरूपाचा चेंडू होता, तिथे क्षेत्ररक्षक तैनात करून ठेवलेला होता, परंतु या चेंडूवरती देखील सिंगल प्राप्त झाली. सिंगलच्या बरोबरीत आपण पाहतो चौकार इथे मैदानावरती पाहायला मिळतोय. अशाच पद्धतीने थोडाफार त्यांना स्कोर बोर्ड हा चालता ठेवावा लागेल, जेणेकरून आता 4 ओव्हरमध्ये 35 रन 5 विकेटच्या नुकसानवरती, म्हणजे साधारणतः एमडी इंडियाला इथून पुढे विकेट्स वाचून आणि पण रनाची गती सोबत ठेवून चालावं लागेल, तरच या क्रिकेटमध्ये किंवा या मॅचमध्ये टिकू शकेल आणि SBIला एक आव्हान देऊ शकतील. येस, बरोबर सर. इथून पुढे देखील आपण पाहतो की तुमच्या हातामध्ये विकेट्स कमी आहेत, त्या पद्धतीने तुम्हाला फलंदाजी देखील करावी लागेल. शांत पद्धतीने संयमी खेळी करावं लागेल, कारण की इथून पुढे देखील 24 चेंडू तुमच्या हातामध्ये आहे. तुम्ही शांत संयमी खेळी केली तर तिथून पुढे देखील 24 चेंडूमध्ये मिनिमम 40-50 अशा पद्धतीने धावा इथून पुढे देखील बनवू शकता. सेट व्हावं लागेल आणि त्यानंतर चांगल्या पद्धतीने खराब चेंडूवरती मोठा खरपूस समाचार घ्यावा लागेल, चौकार षटकार खेळावा लागतील आणि या 2 फलंदाजाकडे ती क्षमता आहे. एका बाजूला अक्षय आहे, दुसऱ्या बाजूला अजय. अजय देखील आपण पाहतो की 5 चेंडूमध्ये 9 धावांवरती खेळतोय. अक्षय देखील 6 चेंडूमध्ये 8 धावांवरती फलंदाजी करतोय. अडेट स्वरूपाचा चेंडू इथे मैदानावरती पाहायला मिळतोय आणि दोन्ही बॅट्समन सेट झालेले आहेत. अजयच्या बॅटमधून 2 चौकार आले, त्याचबरोबर अक्षयच्या बॅटमधून देखील 1 चौकार आलाय. म्हणजे क्षमता त्यांच्याकडे आहे.
ती सिद्ध करायची मैदानामध्ये. पुढील चेंडू इथे देखील आपण पाहतो आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, मिड ऑन मध्ये डायरेक्ट हिट केला, परंतु तोपर्यंत बॅटर नक्कीच स्वतःच्या घरट्यामध्ये आला आणि कुठल्याही प्रकारची नक्कीच क्षती नाही, विकेट नाही. थोडंसं कमबॅक करताना निर्धाव स्वरूपाचा चेंडू इथे मैदानावरती पाहायला मिळतोय. शांत संयमी खेळी करताना ही टीम पुढे पाहायला मिळते. पुढील चेंडू हलक्यातनं समोर खेळण्याचा प्रयत्न तिथे प्रवीण पाहायला मिळतोय आणि ललित देखील क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून एक सुरेख पद्धतीची कामगिरी केली आणि या चेंडूवरती सिंगल प्राप्त झालेली आहे. गोलंदाजी आपण चांगल्या पद्धतीचे करतो मित्रांनो, परंतु क्षेत्ररक्षण देखील त्या पद्धतीचं असणं गरजेचं असतं. चेंडू चांगला टाकला, क्षेत्ररक्षणाने सोडून दिला तर चौकार भेटतो किंवा 2 धावा भेटतात. त्यामुळे तुम्हाला त्याला गोलंदाजाला साजेशी तुम्हाला क्षेत्ररक्षण देखील करावं लागतं. या दरम्यान नक्कीच वाईड आलेला आहे. वाईडच्या स्वरूपामध्ये धावफलक थोडंसं पुढे जाताना पाहायला मिळतोय. अवांतर धावेमध्ये देखील वाढ होती. धावफलकावरती नजर टाकली असतो 37 धावा इथे मैदानावरती पाहायला मिळतील. काय सांगाल नरी सर? बरोबर आहे आणि एक सुंदर असा वरती शॉट, पण दोन्ही फिल्डरच्या मध्येच बॉल, पण एकच रन इथे मिळणार. धावता फलक हा चालू ठेवावा लागणारच आहे आणि दोन्ही जी जोडी आहे बॅट्समन अक्षय आणि अजय, ह्या दोघांना इथून पुढे जर ही अशाच पद्धतीने जर खेळी चालू ठेवली तर एक सन्मानजनक स्कोअर ते उभा करू शकतील, जे आव्हानात्मक राहील SBIला. अरे खेळताय का मस्ती करताय आणि अशा पद्धतीने अरे सोडला रे, सोडला कॅच सोडला. मेरे प्यारे भाइयों, जाऊया पुन्हा एकदा मैदानामध्ये. एक महत्वाचा सामना इथे रंगताना पाहायला मिळतोय. पुढील चेंडू देखील इथे निर्धाव स्वरूपाचा पाहायला मिळतोय आणि या चेंडूवरती देखील कुठल्या प्रकारची धाव नाहीये. या षटकातील शेवटचा चेंडू कदाचित शिल्लक असावा मैदानामध्ये. आतापर्यंत 4.5चा खेळ संपुष्टात आलेला आहे. 5वं षटक आहे आणि या षटकामध्ये एक चांगल्या पद्धतीची गोलंदाजी देखील मैदानावरती पाहायला मिळते. प्रवीण आतापर्यंत 2 विकेट घेतलेली मोठी कामगिरी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. पुढील चेंडू इथे देखील दिशा भरकटला आहे. चेंडू नक्कीच आपण पाहतो डावे शीटच्या खूपच बाहेर टाकलेला चेंडू होता आणि त्यावरती देखील सिंगल प्राप्त झालेली आहे वाईडच्या स्वरूपामध्ये. अवांतर धावेमध्ये देखील मैदानावरती वाढ होईल. धावफलकावरती नजर टाकली असता धावफलक जाऊन पोहोचलेला आहे तो 40 रन्स, लॉस ऑफ 5 विकेट्स. 5 विकेट गमावल्या, 40 धाव बनवलेले आहेत. पुढील चेंडू फुलटो स्वरूपाचा चेंडू, त्याला फेकून दिलेला आहे बाहेर. शिवछत्रपतींचा छावा, मिळतील 6 धावा. षटकार. एक उत्कृष्ट प्रकारची बॅटिंग साकारताना फलंदाज मैदानावरती पाहायला मिळतात. आपण पाहतोय अजय गोरे काय फलंदाजी साकारतोय. आता या अगोदर आपण पाहिलं शांत संयमी खेळी करत होता, परंतु ज्यावेळेस त्याला फुलटॉस आला ना मित्रांनो, त्याला फेकून दिलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. त्याला माहिती आहे अशा पद्धतीचा ज्यावेळेस चेंडू येतो ना त्यावरती खरपूस समाचार घेतला पाहिजे, कारण की अशी जर बॅटिंग तो करत राहिला तर नक्कीच एक मोठा धावफलक उभा करण्यामध्ये तो सक्षम राहील. त्याकडे ती क्षमता आहे. एका बाजूला अक्षय आहे, दुसऱ्या बाजूला अजय आहे. आतापर्यंत चांगल्या पद्धतीची कामगिरी या अगोदर आपण पाहिलं. सातत्याने MD इंडिया या टीमकडून विकेट्स पडत होत्या, परंतु ज्यावेळेस ही जोडी मैदानामध्ये पाहायला मिळाली त्यावेळेस धावफलक उभा करण्यामध्ये एक मोठी सक्षम पार्टनरशिप देखील या दोन्ही टीमकडून, या दोन्ही फलंदाजाकडून पाहायला मिळते. 5 षटकांच्या समाप्तीनंतर 46 धाव ऑन दी बोर्ड मैदानावरती पाहतोय. 6व्या षटकाला देखील मैदानावरती सुरुवात होईल. इथे देखील समोर खेळायला फटका, ललित तिथे उभा आहे. ललितच्या डोक्यावरून चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर. खणखणीत ब्रँडेड चौकार, 4 धावा. सुंदर पद्धतीची बॅटिंग मैदानावरती साकारताना पाहायला मिळतील फलंदाज. 50 रन्स ऑन दी बोर्ड मैदानावरती पाहायला मिळते. 5 षटकांच्या समाप्तीनंतर कमबॅक करते टीम. सुरुवातीला खूप विकेटी घेऊन पडलेल्या होत्या, परंतु त्यावेळेस पुढील चेंडू दिशा भरकटलाय. पंच दंडित करतात. नक्कीच वाईड स्वरूपाचा चेंडू इथे मैदानावरती पाहायला मिळतोय.
नक्कीच प्रेशर क्रिएट करणारी गोलंदाजी मैदानावरती पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवरती इथे संकेत पुढे उभा आहे. चांगल्या पद्धतीची अचूक लेंथ लाईनवरती त्याला चेंडू टाकावे लागतील. महत्वाचं षटक आहे. पुढील चेंडू फुलटॉस स्वरूपाचा चेंडू होता. त्याला नक्कीच कव्हर क्षेत्रामध्ये खेळलं जाते. आणि gap चेंडू जातो मध्ये सीमारेषेच्या बाहेर. चौकार 4 धावा. एक सुंदर पद्धतीची बॅटिंग मैदानावरती साकारताना पाहायला मिळतं. एका बाजूला अजय उभा आहे, दुसऱ्या बाजूला अक्षय. अजय खेळतोय 16 धावेंवरती, 8 चेंडूमध्ये 16 धावेंवरती. त्याचबरोबर अक्षय देखील 11 चेंडूवरती 18 धावेंवरती फलंदाजी करतोय. एक मोठी पार्टनरशिप बिल्ड करताना हे दोन फलंदाज मैदानावरती पाहायला मिळतील. गोलंदाजी मार्कवरती संकेत पुढे उभा आहे. कमबॅक करावा लागेल, अनुभव त्याकडे आहे. पुढील चेंडू सुंदर पद्धतीचा फटका. चेंडू आहे स्लॉट मध्ये, त्याला फेकून दिलेला आहे पार्किंग प्लॉट मध्ये. षटकार साधावा. नाही नाही जुना बॉल याच्यात आहे किट मध्ये. त्याच्यामध्ये हा टाका, हा बघा बरं. ते सगळे जुने बॉल्स आहे. आपण पाहतो की एक सुंदर पद्धतीचा तिथे फटका आला. चेंडू स्लॉट मध्ये होता आणि त्याला पाठवून दिलं पार्किंग प्लॉट मध्ये. एक सुंदर पद्धतीची बॅटिंग मैदानावरती पाहायला मिळते. छान असा स्कोर बोर्ड आणि एक टीमला एक योग्य त्या आणि सन्मानजनक स्कोर कडे पुढे नेत एमडी इंडिया जे दोन फलंदाज आहे अक्षय आणि अजय या जोडीने खरंच एक सावरलं म्हणता येईल टीमला आणि संकटातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आणि ते योग्य त्या स्कोर सन्मानजनक स्कोर कडे ते जात आहे. खरंच एक चांगली आणि उत्कृष्ट अशी जोडी आणि एक पार्टनरशिप टिकवत आहे. तर हरवलेला जाऊया पुन्हा एकदा मैदानामध्ये. एक मोठे आणि इथे देखील आपण पाहतो की चेंडू टॅप करण्याचा प्रयत्न, तिथे कुठल्याही प्रकारची धाव नाहीये. एक सुरेख पद्धतीची गोलंदाजी मैदानावरती संकेत आपल्याला पाहायला मिळते. थोडंसं कमबॅक करतोय, त्याला माहिती आहे कमबॅक करणं खूप महत्वाचं आहे. कारण की सेकंड इनिंग मध्ये त्यांना फलंदाजी करायची, सेकंड इनिंग मध्ये धावा बनवायच्यात. आणि आपण पाहतो एमडी इंडिया या टीमने जेवढ्या धावा बनवल्यात सेकंड इनिंग मध्ये तुम्हाला फलंदाजी करायची, त्यासाठी गोलंदाजी मार्कवरती इथे आपल्याला संकेत पाहायला मिळतोय. त्यामुळे त्याला चांगल्या पद्धतीची गोलंदाजी ही मैदानावरती करावी लागेल, सादर करावं लागेल. त्याच्या पुढील चेंडू इथे देखील समोर खेळलेला फटका आणि 1 बाउन्स. चौकार 4 धावा. एक सुंदर पद्धतीची बॅटिंग मैदानावरती साकारतोय अक्षय. काय फलंदाजी साकारली मित्रांनो. 14 चेंडू मध्ये 28 धावेंवरती दमदार खेळी साकारली. संघ अडचणीत होता, शांत संयमी खेळी केली, त्यानंतर पूर्ण सेट झाला आणि त्यावरती मोठे आक्रमण चढवताना मैदानावरती पाहायला मिळतोय. 6व्या षटकातील शेवटचा चेंडू इथे शिल्लक असणार आहे. या षटकामध्ये संख्येच्या माध्यमातून 19 धावा इथे मैदानावरती खर्च करताना तो पाहायला मिळतोय. खूपच महागडं षटक इथे मैदानावरती पाहायला मिळालं. पुढील चेंडू इथे देखील बॅट फिरवली आफिल मैदानावरती. बॅटची एज घेऊन विकेट किपरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झाला, तिथे फलंदाज होईल बाद. 6वा धक्का इथे मैदानावरती बसतोय एमडी इंडिया. पण हा एक मोठा धक्का, कारण की एक जमलेली जोडी ही तोडण्यात एसबीआयला यश प्राप्त झालं, पण ही जोडी तोडणं थोडंसं घातक एमडी इंडियाला सुद्धा झालं. पुन्हा अशीच एक जोडीची गरज आहे, एक साथीदाराची गरज आहे, जेणेकरून की हे जे एक स्कोर कडे जाता येईल एमडी इंडियाला. नवीन बॅटर मैदानावरती सज्ज होईल. पण आपण जाणार आहोत इथून पुढे नरेश सरांकडे आणि एक नील फुलेंच्या आवाजामध्ये इथून पुढेची कॉमेंट्री आपण ऐकणार आहोत. सर
धन्यवाद. अरे 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 अरे. अरे ते मॅच चालले आणि ज्या ह्याच्यावर स्कोर उभा आहे, आई शपथ लय जबर. म्हणजे मला म्हणावं लागेल, पोरांनो वाड्यावर या. अशा पद्धतीने ती मॅच चालू आहे आणि जे बघतोय आपण, जाऊया समोर पुढे. आपण पाहतो की लेफ्ट हँड बॅटर पुढे आहे. पुढील चेंडू इथेच जमिनी समांतर खेळायला फटका, समोर बॉल बॅक ड्राईव्ह पाहायला मिळाला. तिथे क्षेत्ररक्षक तैनात करून ठेवला होता. डिफ लॉंग ऑफ मध्ये नक्कीच सिंगल प्राप्त झाले. सिंगलच्या बरोबर धावफलक थोडंसं पुढे जाताना पाहायला मिळतोय. तर आपण पाहतो की जाऊया पुन्हा एकदा मैदानामध्ये एक मोठी लढत पाहायला मिळते. एका बाजूला MD इंडिया संघ आहे, दुसऱ्या बाजूला SBI जनरल टीम आपल्याला पाहायला मिळते. एक मोठा लढा, मोठा संघर्ष आहे. आणि आपण पाहतो की दिवसभरामध्ये देखील प्रेक्षक राजा देखील या सुंदर अशा मैदानावरती आला. सर्व प्रेक्षक राजाचं देखील आपण पुन्हा एकदा सहर्ष असं स्वागत करूयात. आपण पाहतोय IMHCPL एक देखणी स्पर्धा इथे नक्कीच आपण कव्हर करत आहोत. त्यामध्ये आपण पाहिलं PTC लाईव्हच्या माध्यमातून 2 कॅमेरेशनीशी ही स्पर्धा आपण कव्हर करत आहोत. देखणं असं नियोजन आयोजन देखील आपल्याला पाहायला मिळते. पुढील चेंडू इथे देखील फटका फसला आहे. तिथे क्षेत्ररक्षक तैनात करून ठेवलेला होता आणि त्याच्या हातातून चेंडू निसटला, दुसऱ्याने अडवला आणि फेकला. सुरेख पद्धतीचं नक्कीच कॉम्बिनेशन आपल्याला क्षेत्ररक्षकच्या माध्यमातून पाहायला मिळालं आणि नक्कीच सिंगल प्राप्त झालेली आहे. बॅकअप सुरेख होता मित्रांनो. झेल सुटलेला होता, बॅकअप पाठीमागे होता आणि नक्कीच 3 धाव वाचवताना आपल्या टीमसाठी, तुमच्यासाठी एक धाव महत्वाची असते. तुम्ही तिथे 3 धाव वाचवलेले आहेत. जाऊया पुन्हा एकदा मैदानामध्ये. एक 7वं षटक इथे मार्गस्थ होईल. पहिला चेंडू टाकलेला आहे, दुसऱ्या चेंडूला देखील मैदानावरती सुरुवात होईल. पुढील चेंडू इथे 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 फलंदाज, नक्कीच विकेट किपरिंग सुंदर पाहायला मिळाली. तिथे फलंदाज होतोय बाद. MD इंडियाला जो सूर गवसला होता तो पुन्हा हरवलेला आहे. त्यांना पुन्हा तो सूर मिळवायचा आहे. 6 ओव्हर झालेल्या आहेत, 7वी ओव्हर चालू आहे. 68 रन हा झालेला आहे 6 विकेटच्या नुकसानवरती. आणि ही पुन्हा 7वी विकेट. जाऊया पुन्हा एकदा मैदानामध्ये. 7वं षटक मार्गस्थ आहे, महत्वाचं षटक. आणि या महत्वाच्या षटकामध्ये इथे प्रवीण पिलाने पुढे पाहायला मिळतील. इथे देखील सुरेख पद्धतीचा हा चेंडू टाकलेला होता, त्यावरती देखील इथे सिंगल प्राप्त झालेले आहे. अनेक चांगल्या पद्धतीची गोलंदाजी प्रवीण पिलानीच्या माध्यमातून पाहायला मिळाली. या अगोदरच्या सामन्यामध्ये देखील 50 झळकवणारा हा फलंदाज आहे. तर एक चांगल्या पद्धतीची बॅटिंग दिवसभरामध्ये प्रवीण पिलानीच्या माध्यमातून पाहिलं. इथे गोलंदाजी देखील सुरेख पद्धतीची. फटका फसला आहे, तिथे राज उभा आहे मिड विकेट क्षेत्रामध्ये आणि कुठल्याही प्रकारची चूक नाहीये. तिथे फलंदाज होतोय बाद. एक सुंदर पद्धतीचा झेल टिपला जाईल. इंडिया टीम कडून सातत्याने विकेट्स इथे गिरताना आपण पाहतोय. कुठलाच फलंदाज मैदानावरती थांबायला तयार नाहीये. पुढील चेंडू इथे देखील फटका फसलाय. तिथे प्रवीण स्वतः धावतोय, परंतु आपण पाहतो त्यावरती देखील सिंगल प्राप्त होईल. तिथे कुठल्याही प्रकारचा क्षेत्रक उभा नव्हता. तिथे चेंडू ट्रॅव्हल झाला आणि सिंगलच्या बरोबर धावफलक थोडंसं पुढे जाताना पाहायला मिळतोय. या षटकामध्ये आपण पाहिलं प्रवीण पिलानीच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीची गोलंदाजी तो साकारताना पाहायला मिळतोय.
पुढील चेंडू इथे देखील सिंगल घेतलेला आहे. दुहेरी धावेचा प्रयत्न मैदानावरती पाहायला मिळतोय. धावबाची संधी, परंतु नक्कीच या चेंडूवरती देखील सिंगलच्या बरोबर धावफलक जाऊन पोहोचलेला आहे. 71 धावा 7 षटकांच्या समाप्तीनंतर 7 विकेटच्या मोबदल्यामध्ये ते मैदानावरती बनवले आहेत MD इंडिया. या षटकामध्ये आपण पाहिलं प्रवीण पिलानीच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीची कामगिरी तो करताना पाहायला मिळाला. संघ थोडासा नक्कीच अडचणीत होता, धावफलक थोडासा वाढताना पाहत होता, परंतु ज्यावेळेस प्रवीण आला त्यावेळेस नक्कीच त्याच्या माध्यमातून विकेट देखील पाहायला मिळाले. त्याचबरोबरीत गोलंदाजी देखील सुरेख अचूक लेंथ लाईनवरती गोलंदाजी टाकली. धावफलक रोखण्याचं काम त्या मैदानावरती करताना तो पाहायला मिळाला. आणि शेवटचं षटक इथे राज असणार आहे गोलंदाजी मार्कवरती. पुढील चेंडू हलक्यातनं टॅप केलेला आहे. चेंडू नक्कीच बॅकवर्ड पॉईंट रिझनमध्ये, तिथे क्षेत्ररक्षक कुठल्याही प्रकारचा नव्हता, परंतु सिंगल देखील प्राप्त झालेली आहे. एक अचूक लाईन लेंथवरती गोलंदाजी करणार हा गोलंदाज आहे राज. जर्सी क्रमांक 7 परिधान केलाय. महेंद्रसिंग धोनीचा देखील जर्सी क्रमांक 7 आहे. देशासाठी वर्ल्ड कप मिळवून देणारा महेंद्रसिंग धोनी 2011 मध्ये एक मोठी कामगिरी केली आणि देशाला वर्ल्ड कप मिळवून दिला. जाऊया पुन्हा एकदा मैदानामध्ये गोलंदाजी मार्कवरती राज पुढे बाय. पुढील चेंडू फुल टॉस स्वरूपाचा समोर खेळलेला फटका नक्कीच तिथे. शेवटची ओव्हर आहे चालू. 73 रन्स आहेत. स्कोर बोर्ड जो रन लागलेला आहे आणि एक अतिशय सुंदर बॉलिंग राजद्वारे. एक छान अशी साजेदारी, छान अशी एक फिल्डिंग, क्षेत्ररक्षण आणि बॉलिंग SBI द्वारे उत्तम असं प्रदर्शन मॅच मध्ये. पुढील चेंडू इथे देखील आपण पाहतोय तिथे एक कव्हरमध्ये चेंडू खेळलेला होता. 2 क्षेत्ररक्षक धावताना पाहायला मिळाले आणि त्यावरती देखील आपण पाहतो की धावा घेण्याचा प्रयत्न मैदानावरती 2 धावीनिशी धावफलक थोडासा पुढे जाताना पाहायला मिळाला. आणि 8 षटक देखील मैदानामध्ये संपलेले आहेत. त्याचबरोबरीत आपण पाहतोय की 7 विकेटच्या मोबदल्यामध्ये 75 धावा इथे बनवलेल्या आहेत MD इंडिया या टीमनं. आणि विजयासाठी आपण पाहतो 48 चेंडूमध्ये 76 धावींची इथून पुढे देखील SBI जनरल या टीमला विजयासाठी गरज असणार आहे. 76 धावींची 48 चेंडूमध्ये 76 धावा. त्याचबरोबरीत आपण पाहतो MD टीमला विनंती असेल लवकरात लवकर आपलं क्षेत्ररक्षण देखील लावून घ्यायचे. SBI टीमला देखील विनंती असेल लवकरात लवकर आपले 2 फलंदाज मैदानामध्ये पाठवायचे. एक मोठी बॅटल, मोठा रणसंग्राम मैदानावरती पाहायला मिळतोय. आपण पाहतोय की इनामदार हॉस्पिटल यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आयोजित केलेली आहे. देखणं असं आयोजन या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. त्याचबरोबरीत आपण पाहिलं खेळाडूंसाठी देखील चांगल्या पद्धतीच्या सुविधा देखील इथे या आयोजनाच्या माध्यमातून पाहायला मिळालं. आयोजकांचं देखील आपण या स्पर्धेमध्ये सहर्ष असं स्वागत करूयात. आणि आपण पाहिलं दिवसभरामध्ये आपण पाहिलं 8 संघाने इथे प्रवेश घेतलेला होता. त्यामधील आपण पाहिलं 4 टीमा इथे सेमीफायनलला आल्या. त्याचबरोबरीत आपण पाहिलं 4 टीमा इथे सेमीफायनल मध्ये आल्या. त्यामधील 2 टीमा इथे आपल्याला फायनल. एक टीम प्रथमतः आपण नाही चला विनंती असेल MD इंडिया टीमला विनंती लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. MD इंडिया टीम आणि SBI टीम. त्याचबरोबरीत आपण पाहतोय SBI जनरल टीमला विनंती असेल लवकरात लवकर 2 फलंदाज मैदानामध्ये पाठवायचे. कारण की यानंतर देखील आपण पाहतो की फायनलचा थरार इथे आपण खेळवणार आहोत. आणि फायनल सामना देखील हा 8 षटकांचा असणार आहे. कारण की आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. त्यानंतर आपण पाहतो की बक्षीस वितरण देखील आपण करणार आहोत. त्यामुळे लवकरात लवकर आपल्याला सामने कव्हर करायचे. महत्त्वाची लढत, महत्त्वाचा सामना इथे मैदानामध्ये रंगताना आपण पाहतोय. त्यामध्ये आपण पाहिलं
आपण पाहिलं या अगोदर जो सामना झाला, एका बाजूला विटगन वॉरियर्स संघ होता, तर दुसऱ्या बाजूला आपण IT प्रोफेशनल संघ पाहिला. त्यामध्ये विटगन संघाने चांगल्या पद्धतीची कामगिरी केली, फायनलला जाऊन दाखल झाला. आणि इथे आपण पाहतोय या दोन टीम मध्ये एका बाजूला MD इंडिया असेल, दुसऱ्या बाजूला SBI जनरल ही टीम असेल. जो संघ विजयी ठरेल तो संघ आपण पाहतो की विटगन वॉरियर्स या संघाच्या विरोधामध्ये फायनल मध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. त्यामुळे ही लढत खूप महत्त्वाची आहे मित्रांनो. एक चांगल्या पद्धतीचं देखणं नियोजन आयोजन आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतं. इनामदार हॉस्पिटल यांच्या माध्यमातून आयोजित केलेली ही देखणी स्पर्धा इथे आपल्याला पाहायला मिळते. आणि आपण पाहिलं दिवसभराचे फलंदाज आपण पाहिलं दिवसभरामध्ये PTC लाईव्हच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीचं नक्कीच देखणं असं नियोजन आयोजन, त्याचबरोबरीत चांगल्या पद्धतीचं नक्कीच लाईव्हच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळेल. दिवसभरामध्ये 2 कॅमेऱ्यांनी स्पर्धा कव्हर करताना देखील आपण पाहिलं. त्याचबरोबरीत पंचांच्या भूमिकेमध्ये आपण दिवसभर पाहिलं फारुख शेख, मोहसिन शेख आणि यासिक शेख यांच्या माध्यमातून अचूक निर्णय आपण दिवसभरामध्ये त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळाले. त्याचबरोबरीत आपण DJ मास्टर आकाश जाधव यांच्या माध्यमातून देखील चांगल्या पद्धतीची गाणी देखील आपण या स्पर्धेमध्ये पाहिली. अशा पद्धतीचं देखणं नियोजन आयोजन देखील या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. आणि जाऊया पुन्हा एकदा मैदानामध्ये. एका बाजूला संघ असेल MD इंडिया, दुसऱ्या बाजूला आपण संघ पाहतोय मैदानात SBI जनरल हा संघ. या दोन्ही संघांमधून जो संघ विजय ठरेल तो संघ फायनलमध्ये जाणार आहे. फायनलचं तिकीट त्या संघाला भेटणार आहे. त्यासाठी तुम्हाला या मैदानावरती लढायचंय, झुंजायचंय, स्वतःचं अधिराज्य तुम्हाला या मैदानामध्ये गाजवायचंय. आणि ही वेळ तुमची तशी आहे, त्या पद्धतीने तुम्हाला मैदानामध्ये खेळायची संधी तुम्हाला आहे. त्या संधीचं सोनं तुम्हाला इथे करायचं. एक मानाचा करंडक, मानाची स्पर्धा इथे आपण पाहत आहोत. पहिला चेंडू, पहिल्या षटकातील पहिला चेंडू सुंदर पद्धतीने खेळासमोर खेळलेला फटका तिथे पाहायला मिळाला. त्यावरती कुठल्याही प्रकारची धाव घेण्याचा प्रयत्न मैदानावरती झाला नाहीये. पुढील चेंडू हलक्यातून खेळण्याचा प्रयत्न तिथे आपण पाहतो की शॉर्ट कव्हरमध्ये नक्कीच पॉईंट रिझल्टमध्ये चेंडू खेळलेला आहे. तिथे क्षेत्ररक्षक तैनात करून ठेवलेला, सिंगल घेण्याचा प्रयत्न देखील मैदानावरती पाहायला मिळाला. आणि सिंगलच्या बरोबर धावफलक थोडंसं पुढे जाताना पाहायला मिळतोय. आपण मैदानावरती पाहतोय एका बाजूला प्रवीण पिलाने आहे, प्रवीण पिलाने आणि राजच्या बॅट मधून एक दमदार मिड विकेट फोडला जातोय. चौकार 4 धावा. सुंदर पद्धतीची बॅटिंग इथे मैदानावरती राज थोपटेच्या माध्यमातून पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती मोठं आक्रमण चढवलंय. कॉन्फिडन्स हाय आहे, चांगल्या पद्धतीची बॅटिंगची क्षमता त्याकडे आहे. त्याचबरोबर प्रवीण पिलाने देखील आपण पाहतो या अगोदरच्या सामन्यामध्ये 50 धावा ठोकणारा हा फलंदाज इथे नॉन स्ट्राईकला उभा आहे. इथून पुढचं समालोचन आमचे सहकारी मित्र नरेश सरांच्या आपण त्यांच्या माध्यमातून ऐकणार आहोत. जाऊया नरेश सरांकडे. छान, थैंक यू. जैसे कि मैं देख पा रहा हूँ यहाँ पे जो मैच है उसका जो रुख है वो बदलता दिख रहा है. एक बढ़िया ऐसा मेरे प्यारे भाई और बहनों, मैं ये बताना चाहूँगा कि जैसे ये जो मैच है इसका जो रुख है दोनों बाजू है. एक बढ़िया यहाँ पे एक टूर्नामेंट यहाँ पे बनाया है. पहिली ओव्हर 6 रन. संयमाने खेळी करताना SBI टीम आणि त्याच जोशाने MD इंडिया टीम धावसंख्या रोखताना आणि विकेट हे करताना. फलंदाजी तोडत पॉवर प्लेचा फायदा घेत पहिले 4 रन या ओव्हरमध्ये आलेले आहे. 10 रन झालेले आहेत 1 ओव्हर नंतर. सुंदर अशा पद्धतीने एक फटकार जो सरळ चौकाराकडे.
जाऊया पुन्हा एकदा मैदानामध्ये एक मोठी लढत पाहायला मिळते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 10 धावा ऑन दी बोर्ड. इथे आपण मैदानावरती पाहतो SBI जनरल इन्शुरन्स आपण पाहतो की त्यांच्या माध्यमातून नक्कीच 10 धावा बनवलेल्या आहेत. पुढील चेंडू हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, मोठी आफिल सजवली जाते, परंतु इथे आपण पाहतोय की आफिल मैदानात फेटाळली जाईल. मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये आपण यासिक सरांना पाहतोय. चांगल्या पद्धतीची पंचांची भूमिका दिवसभरामध्ये त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. अचूक निर्णय देताना आपण ते नक्कीच त्यांना इथे पाहतोय. कुठलाही प्रेशर नाही त्यांच्यावरती आणि नक्कीच अपील फेटाळली जाईल. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतोय रोहित. पुढील चेंडू आणि इथे देखील मोठे अपील, परंतु नाहीये. सुरेख पद्धतीची गोलंदाजी साकारताना रोहित सोनवणे पाहायला मिळतो. सलगचे 2 चेंडू इथे निर्धाव टाकलेत. त्याला माहिती आहे आपल्याकडे धावफलक देखील आपल्याला रोखायचा आहे, तशा पद्धतीने मैदानावरती गोलंदाजी साकारायची. इथून पुढे देखील विजयासाठी 40 चेंडूमध्ये 66 धावींची गरज असणार आहे. 40 चेंडूमध्ये 66 धावींची गरज आहे. त्या पद्धतीने तुम्हाला मैदानावरती गोलंदाजी करावी लागेल. पुढील चेंडू आणि इथे नक्कीच पंच दंडित करतील. वाईट स्वरूपाचा चेंडू उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर टाकलेला चेंडू होता. आपण पाहतो की सुरेख पद्धतीचा नक्कीच तिथे वाईट पाहायला मिळाला, कारण की फटका खेळण्याचा प्रयत्न नक्कीच झाला, परंतु चेंडू खूपच बाहेर होता. त्यामुळे नक्कीच पंचांनी देखील तिथे वाईट दिलेलं आहे. अवंतर धावेमध्ये वाढ होईल. धावफलकावरती नजर टाकली असता धावफलक जाऊन पोहोचलेला आहे तो 11 धावांनी बोर्ड, कुठल्याही प्रकारची विकेट न गमावता. पुढील चेंडू आणि इथे देखील पुन्हा एकदा वाईट मैदान ते पाहायला मिळतो. सलगचे 2 चेंडू इथे वाईट टाकलेले आहेत. नियंत्रित गोलंदाजी करावी लागेल. रोहित सोनवणे गोलंदाजी मार्कवरती आहे. मला तरी असं वाटतंय की अतिरिक्त 2 असे वाईट रन जे MD इंडिया तर्फे जात आहे, तर त्याला आपण म्हणू शकतो आधीचा एक कर्जबाजारी त्यात उसनं मागतोय शेजारी. जाऊया पुन्हा एकदा मैदानामध्ये. पुढील चेंडू इथे देखील बॅटची एज घेऊन विकेट किपरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झाला. कुठल्याही प्रकारची धाव नाहीये. चांगल्या पद्धतीचं गॅदर तिथे विकेट किपरिंगच्या माध्यमातून पाहायला मिळालं. बॅटची एज गेली होती, स्पीड होतं चेंडूवरती, परंतु चांगल्या पद्धतीचा चेंडू फील्ड केला आणि नक्कीच थोडंसं गोलंदाज कमबॅक करताना पाहायला मिळतोय. कारण की या अगोदरच्या चेंडूवरती नक्कीच 2 चेंडू वाईट टाकलेले होते. या चेंडूवरती देखील चांगल्या पद्धतीचा अचूक लेंथ लाईनवरती तो गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. त्याकडे ती क्षमता आहे. ती क्षमता इथे मैदानावरती सिद्ध करायची. पुढील चेंडू फटका फसलाय. क्षेत्ररक्षक शॉर्ट कव्हर मध्ये उभा, टिपला जाईल झेल. 18 नंबर परिधान केलेला तिथे क्षेत्ररक्षक पाहायला मिळाला आणि नक्कीच आपण पाहतोय की विराट कोहलीचा देखील 18 नंबर जर्सी क्रमांक आहे. तशा पद्धतीचा झेल टिपला आणि पहिला धक्का इथे मैदानावरती बसतो. SBI जनरल टीम एक चांगल्या पद्धतीची पार्टनरशिप बिल्ड झालेली होती. तिथे राजचा खेळ संपलाय. राज तिथे बाद झालेला आहे. नवीन बॅटर देखील मैदानावरती सज्ज होईल. त्यावरती देखील मोठी कामगिरी करावी लागेल, कारण की इथून पुढे देखील विजयासाठी 38 चेंडूमध्ये 64 धावींची गरज असणार आहे. 38 चेंडूमध्ये 34 धावींची इथून पुढे देखील गरज असणार आहे. त्या पद्धतीने तुम्हाला मैदानावरती स्वतःवरती विश्वास ठेवून मैदानावरती फलंदाजी करावी लागेल. सामना अजून देखील ऑन आहे. दोन्ही टीमकडे समान सामना आहे. सुरुवात चांगली केलेली आहे, परंतु एक विकेट देखील मैदानावरती गमवताना SBI टीम पाहायला मिळते. नवीन बॅटर मैदानावरती सज्ज होईल. मनोज नवीन बॅटर मैदानावरती सज्ज होईल. मनोज मोरे संघाचा नेता, संघाचा कर्णधार इथे नक्कीच मैदानावरती पाहायला मिळतोय. पुढील चेंडू इथे देखील आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न मिडविकेट क्षेत्रामध्ये तिथे क्षेत्ररक्षक तैनात करून ठेवलेला आहे. नक्कीच सिंगल प्राप्त. सिंगलच्या बरोबरीत धावफलक थोडासा पुढे जाताना पाहायला मिळतोय. ओळखलं का सर मला? पावसात आला कोणी, कपडे होते करदमलेले केसावरती पाणी, क्षणभर बसला नंतर हसला बोललावरती पाहून, गंगा माई पाहुणी आली गेली घरट्यात राहून, मायर वाशीन पोरी सारखी 4 भिंतीच नाचली, मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली, भिंत खचली चूल विजली होते नव्हते नेले, प्रसाद म्हणून डोळ्यांमध्ये पाणी थोडे ठेवले, खिशाकडे हात जाता हसत हसत उठला, पैसे नको सर जरा एकटेपणा वाटला, मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून नुसते लढमणा. एक सुंदर पद्धतीचा फटका तिथे मैदानावरती सजवताना आणि 4 धावेने धावफलक पुढे जाताना पाहायला मिळते. अनेक सुंदर पद्धतीचा फटका नक्कीच मैदानावरती पाहायला मिळतोय. 4 धावेने धावफलक पुढे जाताना पाहायला मिळतोय.
2 षटकाच्या समाप्तीनंतर 17 धाव ऑन दी बोर्ड आपण मैदानावरती पाहता. 1 विकेटच्या मोबदल्यामध्ये इथे SBI जनरल टीम पोहोचलेली आहे. इथून पुढे देखील विजयासाठी आपण पाहूया इक्वेशन कशा पद्धतीचं असणार आहे. 36 चेंडूमध्ये 59 धावांची गरज. प्रति षटकाला इथे तुम्हाला इथे 10 धावा बनवायच्यात. त्या पद्धतीने तुम्हाला मैदानावरती फलंदाजी करावी लागेल. सामना अजून देखील ऑन आहे मित्रांनो. जगाच्या रंगमंचावरती वावरताना असे वावरा की तुमची भूमिका जरी संपली तरी तुमच्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि टाळ्या त्या मैदानामध्ये होतच राहणार आहे मित्रांनो. चांगलं केलं तरी टाळ्या होतात, नाही चांगलं केलं तरी टाळ्या होतात. पण टाळ्या वाजवण्याचं हे वेगळं असतं. त्यामुळे मैदानामध्ये तुम्हाला चांगली कामगिरी करावी लागेल. जिंकायचं म्हणलं तर स्वतःवरती विश्वास ठेवून मैदानावरती फलंदाजी करावी लागेल. सामना अजून देखील ऑन आहे. दोन्ही टीमकडे समान सामना आहे. 3ऱ्या षटकाला मैदानावरती सुरुवात होईल. गोलंदाजी मार्कवरती जर्सी क्रमांक 10 परिधान केलेला गोलंदाज पाहायला मिळतोय दिनेश. पुढील चेंडू इथे देखील सुंदर पद्धतीचा फटका. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. घ्यावी एखादी ताण, काळजात रुतावी कट्यार आणि मनोमनी तेंडुलकर होऊन ठोकावा खणखणीत ब्रँडेड षटकार साधावा. एक सुंदर पद्धतीची बॅटिंग मैदानामध्ये साकारताना फलंदाज पाहायला मिळतात. मनोज मोरे कप्तान की पारी खेळ रहे. चांगल्या पद्धतीची बॅटिंग मैदानावरती पाहायला मिळते. इथे देखील पाठीमागे सरसावत खेळण्याचा प्रयत्न आफिल मैदानावरती सजवली जाते, परंतु आफिल फेटाळली जाईल कारण की बॅटचा बॉलचा कुठल्याही प्रकारचा संपर्क तिथे नाही. निर्धाव स्वरूपाचा चेंडू इथे मैदानावरती टाकलाय. गोलंदाज देखील दिनेश आहे. दिनेशला देखील माहिती आहे कमबॅक कसं करायचं. लेजंड प्लेअर आहेत, त्यांच्याकडे खूप मोठा अनुभव आहे. अनुभवाचा भरणा त्यांच्याकडे आहे. त्या अनुभवाला बरोबर घेऊन इथे गोलंदाजी साकारावी लागेल कारण की संघ अडचणीत आहे आणि अडचणीतून कसं बाहेर काढायचं हे दिनेश सरांना चांगल्याच पद्धतीने माहिती आहे. पुढील चेंडू आणि इथे आपण पाहतोय खराब पद्धतीचा हा चेंडू. नो स्वरूपाचा चेंडू इथे पाहायला मिळाला. बीमर चेंडू पाहायला मिळतोय. नक्कीच पंचाने देखील घोषित केलेला आहे आणि चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर बॅकवर्ड रिजन मध्ये. चौकार 4 धावा. डीजे मास्टर. मध्ये 2.2 आतापर्यंत खेळ संपुष्टात आलेला आहे. 28 धावा बोर्ड मध्ये ते पाहायला मिळतील. स्ट्राईकला दिनेश इथे 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 आपण पाहतोय की सुरेख पद्धतीचा हा चेंडू टाकलेला आहे. गोलंदाजी मार्कवरती दिनेश आहे. अनुभव आहे. त्या अनुभवावरती जोरावरती चांगल्या पद्धतीचे चेंडू टाकताना पाहायला मिळतील. या षटकामध्ये आतापर्यंत 11 धावा खर्च केले. 3 चेंडू टाकलेले आहेत. कमबॅक करावं लागेल. त्यांच्याकडे ती कॅपॅसिटी आहे. अचूक लेंथ लाईनवरती गोलंदाजी कशा पद्धतीने करायची ही त्यांना माहिती आहे आणि इथे देखील इथून पुढे देखील तशा पद्धतीची कामगिरी या षटकामध्ये त्यांना करावी लागेल. विजयासाठी 33 चेंडूमध्ये 48 धावींची गरज आहे मित्रांनो. या षटकातील हे 3 चेंडू खूप महत्त्वाचे असणार आहे. निर्णायक चेंडू आहेत. त्यावरती मोठ्या पद्धतीची कामगिरी ही नक्कीच दिनेश सरांना करावी लागेल. स्ट्राईकला इथे मनोज. पुढील चेंडू जमिनी समांतर खेळलेला फटका तिथे मिड ऑन क्षेत्रामध्ये खेळलेला आहे. नक्कीच त्या चेंडूवरती धाव घेण्याचा प्रयत्न देखील मैदानावरती झाला. सिंगलच्या बरोबर धावफलक थोडासा पुढे जाताना पाहायला मिळतोय. रनिंग बिटवीन द विकेट्स आपण या 2 फलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. एका बाजूला प्रवीण पिलाने आहे, दुसऱ्या बाजूला मनोज मोरे आहे. मनोज मोरे आतापर्यंत आपण पाहतोय 6 चेंडूमध्ये 12 धावांवरती खेळी केली. त्याचबरोबर प्रवीण देखील 4 चेंडूमध्ये 9 धावांवरती फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. पुढील चेंडू आणि इथे खरपूस समाचार घेतला जातोय. वाघाची मोठी धाड. इथे येतोय खणखण ब्रँडेड षटकार 6 धावा. एक सुंदर पद्धतीची बॅटिंग साकारताना प्रवीण पिलाने पाहायला मिळतोय. या अगोदरच्या सामन्यामध्ये देखील एक सुरेख पद्धतीची बॅटिंग केली. 50 केली, 50 धावा ठोकल्या आणि या सामन्यामध्ये देखील दमदार खेळी साकारताना मैदानावरती पाहायला मिळतोय. स्ट्राईकला प्रवीण पिलाने मोठा फलंदाज आहे. अनुभव त्याकडे खूप मोठा आहे. कित्येक वेळा अशा पारी खेळताना तो पाहायला मिळाला. संघाला अडचणीतून बाहेर काढून नेण्याचं काम त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालं. मोठी जबाबदारी. पुढील चेंडू हलक्यातनं समोर खेळायला क्लासिक फटका मैदानात सजवला आहे. तिथे नक्कीच डीप एक्स्ट्रा कव्हरमध्ये क्षेत्ररक्षक उभा करून ठेवलेला होता. नक्कीच सिंगल इथे प्राप्त होती. सिंगलच्या बरोबरीत धावफलक थोडासा पुढे जाताना पाहायला मिळतोय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती नजर टाकली असता धावफलक जाऊन पोहोचलेला आहे 36 धावा ऑन दी बोर्ड.
इथून पुढे देखील विजयासाठी 30 चेंडूमध्ये 40 धावींची गरज आहे मित्रांनो. 30 चेंडू 40 धावींची गरज. काय सामना रंगलाय, कुठला संघ विजयी ठरेल. एका बाजूला आपण संघ पाहतोय MD इंडिया संघ आहे, दुसऱ्या बाजूला आपण संघ पाहतोय SBI जनरल संघ आहे. दोन्ही मातब्बर संघ आहेत, एकमेकांच्या विरोधामध्ये उभे टाकलेले आहेत. कुठला संघ विजयी ठरेल. आपण पाहिलं या अगोदर देखील MD इंडिया या संघाने चांगल्या पद्धतीचा धावफलक उभा करून ठेवला. 75 धावा इथे बनवल्या. त्याचबरोबर 76 धावींचं आव्हान समोर नक्कीच पाहायला मिळालं आणि त्यामध्ये 36 धावा आतापर्यंत SBI जनरल या टीमने बनवलेल्या आहेत. चौथ्या षटकाला मैदानावरती सुरुवात होईल. खराब पद्धतीचा हा चेंडू पाहायला मिळाला. पंचांनी घोषित केलेला आहे 9 स्वरूपाचा चेंडू आणि नक्कीच चेंडू देखील सीमारेषेच्या दिशेने ट्रॅव्हल होतो, तिथे बाउंड्री लाईनवरती अडवलेला आहे आणि या चेंडूवरती देखील 2 धावा धावून घेतलेल्या आहेत. त्याबरोबर 9 धावा आणि अशा पद्धतीने कुठलाही चेंडू नसताना इथे 3 धावा मैदानावरती पाहायला मिळते. उघडा डोळे बघा नीट, इथे फ्री हिट आणि इथे आपण पाहतो की पुढचा फ्री हिट असणार आहे. बॅटरला संधी आहे चौकार षटकार खेळण्याची, कारण की त्या चेंडूवरती विकेट नसते. त्यामुळे नक्कीच आपण पाहतो की प्रवीण पिलाने त्याचा फायदा नक्कीच उठवेल. परंतु गोलंदाजी मार्कवरती देखील हुशार गोलंदाज आहे उमेशला देखील अचूक लेंथ लाईनवरती चेंडू टाकावा लागेल, कारण की प्रवीण पिलाने हा चेंडूवरती मोठा फटका मारणार आहे मित्रांनो. पुढील चेंडू आणि फटका तर फसला आहे. तिथे क्षेत्ररक्षक तैनात, झेल टिपला जाईल परंतु फलंदाज बाद नाहीये, कारण की तो होता फ्री हिट आणि त्या चेंडूवरती देखील सिंगल प्राप्त होते. सिंगलच्या बरोबर धावफलक थोडासा पुढे जाताना पाहायला मिळतोय. तर इथून पुढचं समालोचन आपण नरेश सरांच्या माध्यमातून ऐकणार आहोत आणि एक चांगल्या पद्धतीचं देखील दिवसभर कॉमेंट्री त्यांच्या माध्यमातून ऐकली आपण आणि इथून पुढचं देखील समालोचन आमच्या सरांच्या माध्यमातून आपण ऐकणार. सर तुमचं स्वागत असेल. थँक्यू. सुंदर असा खेळ चालू आहे. ज्या पद्धतीने SBI रनाची गती वाढवत आहे आणि त्याच पद्धतीने त्यांना रोखण्यासाठी सज्ज अशी MD इंडिया हे सुद्धा प्रयत्न करीत आहे. सुंदर असा फटकार, गॅपमध्ये शॉट हा आणि 4 रन अशा पद्धतीने SBIला मिळणार. यात अशाच पद्धतीने जर खेळत राहिले तर यशाकडे यांची वाटचाल ही सहजरित्या त्यांना अवगत होऊन जाईल. त्याच पद्धतीने जसे प्रवीण जे खेळत आहे आणि त्यांना जे योग्य साथीदार मनोज हे साथीदार आणि जोडी ही जी टिकलेली आहे, ही जोडी टिकणं खूप गरजेचं आहे SBIसाठी आणि ह्याच जोडीला ब्रेक करणं खूप गरजेचं आहे MD इंडियासाठी. दोन्हीकडे एक चुरशीची लढत बघायला मिळत आहे. एक छान अशा पद्धतीने उमेश बॉलिंग करतात. सुंदर असा बॉल, छान अशा पद्धतीने चालू आहे. सुंदर असा फटकार आणि हा क्षेत्ररक्षण भेदत हा बॉल सीमारेषेच्या पार गेलेला आहे आणि 6 रनाचा हा त्यांना एक फायदा मिळालेला आहे. अशा पद्धतीने धावफलक हा जो SBI संघाचा आहे 52 रनावरती झालेला आहे. 4 ओव्हरच्या षटकानंतर 52 रन 1 विकेटच्या नुकसानवरती SBI संघ. इथून पुढे MD इंडियाला खूप चुरशीची लढत द्यावी लागेल. जिंकण्यासाठी खूप अरोपार कष्ट करावं लागेल. ही जी जोडी आहे ह्या जोडीला भेदावं लागेल, तोडावं लागेल, त्यानंतरच त्यांना हे यश अवगत करता येईल. अशा पद्धतीने खेळी आणि स्ट्रॅटेजी त्यांना तयार करावं लागेल. ज्या पद्धतीने खेळ चालू आहे, सामना अजून सुद्धा बराबरीचा आहे. एकीकडे रनाची भूक आहे तर एकीकडे विकेटची भूक, अशा पद्धतीने जो सामना चालू आहे. तहान लागलेली आहे, गळा सुकत आहे, पाणी नाही ना. जाऊया पुन्हा एकदा मैदानामध्ये. आपण पाहतो की 5व्या षटकाला इथे मैदानावरती सुरुवात होईल. 52 धावांमध्ये बोर्ड मैदानावरती 24 चेंडूमध्ये 24 धावींची गरज. पुढील चेंडू बॅटचं स्विंग जबरदस्त होतं परंतु बॅटवरती चेंडू आलेला नाहीये. निर्धाव स्वरूपाचा चेंडू इथे मैदानावरती पाहायला मिळतोय. स्ट्राईकला पण नाही इथे मैदानावरती पाहतोय प्रवीण पिलाने.
एक मोठा बॅटर आहे. नॉन स्ट्राईकला देखील मनोज मोरे आहेत, संघाचा नेता, संघाचा कर्णधार इथे पाहायला मिळतोय. 23 चेंडूमध्ये 24 धावांची गरज. प्रत्येक चेंडूवरती एक एक धाव अशा पद्धतीचं हे इक्वेशन मैदानावरती पाहायला मिळते. जरी तुम्ही मोठा फटका नाही खेळला, एक एक धाव घेतली तरी तुम्ही विजयाच्या दिशेने वाटचाल करू शकता. इथे देखील बॅटची एज घेऊन विकेट किपरच्या दिशेने चेंडू मार्गस्थ झाला आणि तिथे फलंदाज झाला बाद. एक जसं मोठी मगाशी wicket. बोललो होतो की सर तुम्हाला की ह्यांना एमडी इंडियाला ही जी जोडी ब्रेक करायची होती ती त्यांनी ब्रेक केली आणि पुन्हा एकदा त्यांच्या जे एसबीआयच्या धावसंख्येवरती त्यांनी नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला. पुढील बॅट्समन ललित आणि खूप छान पद्धतीने बॉलिंग करत आणि एक मोठी विकेट घेण्याचा प्रयत्न आणि तो प्रयत्न यशस्वीरित्या पार झाला. जी स्ट्रॅटेजी मगाशी ठरली त्यांची ती स्ट्रॅटेजी त्यांनी पार केली. त्यानुसार बॅट्समनला त्यांनी जाळ्यात अडकवलं. आपण पाहतोय की महत्वाच्या क्षणी इथे नक्कीच विकेट आलेली आहे. ज्या विकेटची गरज होती ती विकेट इथे घेताना गोलंदाज मैदानावरती पाहायला मिळतोय रोहित सोनवणे. आपण पाहिलं या अगोदरच्या षटकामध्ये देखील एक चांगल्या पद्धतीची गोलंदाजी तो करताना पाहायला मिळाला. 7 धावा खर्च केलेल्या होत्या. या षटकामध्ये देखील आपण पाहतो चांगल्या पद्धतीची कामगिरी त्याला मैदानावरती पार पाडायची. अचूक लेंथ लाईनवरती गोलंदाजी करावी लागेल कारण की 22 चेंडूमध्ये 24 धावांची गरज आहे मित्रांनो. अटीतटीचा चाललेला हा सामना मैदानावरती रंगताना आपण पाहतो. पुढील चेंडू हात घेताना खेळण्याचा प्रयत्न, तिथे नक्कीच एक धाव घेण्याचा देखील प्रयत्न केला जाईल. सिंगलच्या बरोबर धावफलक पुढे जातोय आणि आपण पाहतो की तिथे नक्कीच मनोज मोरे कर्णधाराला नक्कीच इथे स्ट्राईक दिलेला आहे. त्यांना सांगितलं तुम्हाला स्ट्राईक देतो, तिथून पुढची कामगिरी तुम्हाला तयार करायची. चौकार षटकार खेळायचे, कॉन्फिडन्स हाय आहे. परंतु चौकार षटकार खेळण्याची देखील मैदानावरती गरज नाही आहे कारण की आपण जर पाहिलं सिंगल डबलच्या साहाय्याने देखील तुम्ही विजयाच्या दिशेने वाटचाल करू शकता. खराब चेंडूवरती देखील मोठा फटका मारू शकता कारण की 21 चेंडू तुमच्या हातामध्ये आहे आणि विजयासाठी बनवायचे 23 धावा. गोलंदाजी मार्कवरती रोहित सोनवणे आहे, त्याला देखील या षटकामध्ये चांगल्या पद्धतीची नियंत्रित गोलंदाजी करावी लागेल. क्षमता त्याकडे आहे, कॉन्फिडन्स आहे. पुढील चेंडू फुलटॉस स्वरूपाचा चेंडू होता, क्षेत्ररक्षण खराब पाहायला मिळालं. नक्कीच आपण पाहतो शॉर्ट फायनल क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात करून ठेवलेला होता. जर चेंडू मित्रांनो तिथे अडवला असता तर एक धाव नक्कीच मैदानामध्ये पाहायला मिळाली नसती. परंतु अशा परिस्थितीमध्ये तुमच्यासाठी एक एक धाव देखील खूप महत्त्वाची असते कारण की तुमच्यासाठी इथे 22 धावा इथे डिफेंड करायच्या. त्या पद्धतीने तुम्ही एक एक धाव वाचवणं देखील खूप महत्त्वाचं असतं. गोलंदाज तरी काय करणार ज्यावेळेस आपण पाहतो अचूक लेंथ लाईनवरती तो गोलंदाजी करतो, परंतु तुम्ही ज्यावेळेस खराब क्षेत्ररक्षण करता त्यावेळेस नक्कीच प्रेशर क्रिएट होताना तो मैदानावरती पाहायला मिळतो. नक्कीच आता जे प्रेशर आहे एमडी इंडियावरचं प्रेशर थोडंसं कमी करून त्यांनी एसबीआय वरती टाकलेलं आहे जेणेकरून पुन्हा त्यांना धावसंख्या जे स्ट्रॅटेजी त्यांनी जी ठेवलेली आहे चालू की धावसंख्या जशा पद्धतीने लागत आहे 19 बॉलमध्ये 21 रन. अटीतटीचा सामना इथं हा झुंजला आहे. जाऊया पुन्हा एकदा मैदानामध्ये. पुढील चेंडू इथे देखील सुरेख पद्धतीचा फटका तिथे सजवलेला आहे. कव्हर क्षेत्रामध्ये डीप कव्हर क्षेत्रामध्ये नक्कीच फटका सजवलेला होता. तिथे देखील सिंगल प्राप्त झाली. सिंगलच्या बरोबर धावफलक थोडासा पुढे जाताना पाहायला मिळतोय. 5 षटकांच्या समाप्तीनंतर 56 धावा ऑन दी बोर्ड मैदानामध्ये आपण पाहत आहे आणि या षटकामध्ये आपण पाहिलं चांगल्या पद्धतीची गोलंदाजी नक्कीच पाहायला मिळाली. अचूक लेंथ लाईनवरती चेंडू टाकण्याचं काम इथे मैदानावरती पाहायला मिळालं. 6व्या षटकाला देखील मैदानावरती सुरुवात होईल. इथून पुढे देखील विजयासाठी 18 चेंडूमध्ये 20 धावांची गरज असणार आहे. ना कद बडा ना पद बडा, जो मुसीबत में खडा वही सबसे बडा. इथे तुम्हाला मैदानावरती थांबायचंय, खेळायचंय, चांगल्या पद्धतीची बॅटिंग करायचंय, सामना जिंकून द्यायचंय कारण की सेमी फायनलचा थरार आहे. इथे जर तुम्ही जिंकलात तर फायनलमध्ये जाणार आहे. त्यासाठी तुम्हाला या सामन्यामध्ये सर्व उत्कृष्ट द्यायचे. पुढील चेंडू इथे देखील हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, समोर खेळलेला फटका तिथे एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये नक्कीच क्षेत्ररक्षक तैनात करून ठेवलेला होता आणि तिथे देखील सिंगल प्राप्त झाली आणि सिंगल डबल मैदानावरती 2 धावा इथे घेतलेल्या आहेत. 2 धावांनी धावफलक थोडासा पुढे जाताना पाहायला मिळतोय. आपण पाहिलं क्षेत्ररक्षक खूप लांबवरती दूरवरती बाउंड्री लाईनवरती उभा करून ठेवलेला होता. त्याचा फलंदाजांच्या माध्यमातून मनोज यांच्या माध्यमातून नक्कीच फायदा उठवत पाहायला मिळालं. 1 धाव होती आणि तिथे 2 धावा घेतल्या. ज्यावेळेस आपण पाहतो की अशा पद्धतीच्या ज्यावेळेस रेकॉर्ड रन रेट असतं 17 चेंडूमध्ये 18 धावा, त्यावेळेस
पुढील चेंडू इथे देखील सुरेख पद्धतीचा हा चेंडू टाकलेला आहे. त्यावेळेस तुम्हाला फलंदाजी करत असताना जिथे एक धाव असते तिथे 2 धावं घेणं खूप महत्त्वाचं असतं. तिथे रिस्क घ्यावं लागते आणि त्यावेळेस देखील धावफलक हा पुढे घेऊन जाण्याचं नक्कीच काम मैदानावरती होताना आपण पाहायला मिळतं आणि तशा पद्धतीची बॅटिंग इथे मनोज मोरेंच्या माध्यमातून पाहायला मिळते. पुढील चेंडू इथे देखील फटका आणि चेंडू फायनल क्षेत्रामध्ये जातोय. चौकार 4 धावा. इथे देखील आपण पाहतो सुरेख पद्धतीचा फटका सजवला आहे मनोज मोरे यांच्या माध्यमातून, कारण की आपण पाहिलं खराब चेंडूवरती मोठं आक्रमण चढवताना आपण पाहतोय. 14 चेंडूमध्ये 27 धावांची दमदार खेळी साकारताना मनोज मोरे यांना आपण पाहतोय संघाचा नेता, संघाचा कर्णधार कसा असावा तर मनोज मोरे सारखा असावा. 4 चेंडूमध्ये आपण पाहतो की 2 चौकार 2 षटकार खेळलाय. इथे देखील समोर खेळलेला फटका मैदानावरती पाहायला मिळतोय. वायडिश मिड विकेटमध्ये तिथे क्षेत्ररक्षक तैनात करून ठेवलेला होता. सिंगल प्राप्त झाली. सिंगलच्या बरोबर धावफलक थोडासा पुढे जाताना पाहायला मिळतोय. 5.4चा आतापर्यंत खेळ कंप्लीट झालाय. 63 धावा इथे बनवल्यात 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये. इथून पुढे देखील 14 चेंडूमध्ये 13 धावांची गरज असणार आहे. 6वं षटक आहे महत्वाचं षटक आणि या महत्वाच्या षटकातील आपण पाहतोय महत्वाच्या षटकामध्ये इथे 2 चेंडू शिल्लक. आडवे बॅटने खेळण्याचा प्रयत्न मैदानावरती पाहायला मिळतो. पंचांनी दंडित केलेला आहे. वाईट स्वरूपाचा चेंडू इथे पाहायला मिळतोय. मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये यासिन सर आहेत. नक्कीच कळतील. वाईट स्वरूपाचा चेंडू पाहायला मिळतोय आणि या वाईटच्या बरोबरीत धावफलक देखील थोडासा पुढे जाताना पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवरती गौरव राऊत आहे. आतापर्यंत 8 धावा या षटकामध्ये खर्च केलेल्या आहेत. पुढील चेंडू आखूड टप्प्याचा चेंडू होता आणि ते देखील 1 बाउन्स दिलेला आहे मैदानामध्ये आणि निर्धाव स्वरूपाचा इथे चेंडू मैदानावरती नक्कीच पाहायला मिळतोय. 14 चेंडूमध्ये इथून पुढे देखील 12 धावांची गरज असणार आहे. सर जाऊया इथून पुढे नरेश सरांच्या माध्यमातून आपण कॉमेंटेटर ऐकणार आहोत. कशा पद्धतीचं नियोजन आयोजन पाहायला मिळते. त्याचबरोबर इथं मॅच बद्दल काय सांगाल सर? मॅच खरंच एक चुरशीची लढत चालवली आहे. 13 बॉल 12 रन आणि ही विकेट तिथं जाता आणि पुन्हा एक मोठी विकेट ललित यांच्या स्वरूपात MD इंडिया यांना मिळत. 3 विकेटच्या नुकसानवरती 64 रन 6 ओव्हरनंतर. 12 चेंडूचा खेळ आता शिल्लक राहिलेला आहे आणि ही लढत आता फायनलच्या दिशेने वाटचाल करत आहे. खरंच एक चुरशीची आणि अत्यंत महत्त्वाची लढत दोन्ही टीमसाठी, कारण दोन्ही टीम जिंकण्याच्या उंबरठ्यावरती दोन्ही टीम आहे. एकाला विकेट हवी तर एकाला रनाची गरज आहे. धावसंख्या मोठी नाही आहे, कारण 12 बॉल 12 रन अशी आता चुरशीची लढत होणार आहे. एक बॉल एक रन सुद्धा महत्त्वाचा आहे दोन्ही टीमसाठी. दोघांनाही जिंकण्यासाठी खूप सुद्धा चुरशीची लढत एकमेकांना द्यावी लागेल. त्या पद्धतीने ही राहणार आहे आणि खरंच खूप इंटरेस्टिंग आणि एक मजा राहणार आहे बघण्यामध्ये मॅचमध्ये की आता शेवटी अंत कसा राहतोय. दोन्ही टीम्स आपली आपली स्ट्रॅटेजी तयार करत आहे. काय पद्धतीने खेळायचं आहे, कशा पद्धतीने बॉलिंग करायची आहे, सगळी जबाबदारी जी राहणार आहे मनोज मोरे कर्णधार यांच्यावरती. SBI वरती स्ट्राईकला ते आहेत. गोलंदाजीसाठी दिनेश यांच्याकडे गोलंदाजी. ही ओव्हर खूप निर्णायक ओव्हर राहणार आहे. या ओव्हरमध्ये एक खूप मोठी जबाबदारी दिनेश यांच्यावरती आणि तेवढीच मोठी जबाबदारी कर्णधार मनोज यांच्यावरती जे स्ट्राईकला तिथं उभा आहे. जाऊया पुन्हा एकदा मैदानामध्ये. इथून पुढे देखील 12 चेंडूमध्ये 12 धावांची गरज. गोलंदाजी मार्कवरती दिनेश यांना आपण पाहूयात. या अगोदर देखील त्यांचं षटक पाहायला मिळालं आणि या षटकामध्ये देखील महत्त्वाची कामगिरी त्यांना करायची, कारण की अनुभव त्यांच्याकडे खूप आहे आणि या अनुभवाच्या जोरावरती इथे आपण पाहिलं महत्त्वाचं षटक आपण पाहतो की इथे घेऊन आलेलं आहे 7वं षटक आणि या षटकामध्ये त्यांना नियंत्रित गोलंदाजी करावी लागेल, कारण की इथून पुढे दोन्ही टीमसाठी एक धाव खूप महत्त्वाची असणार आहे. जो चांगल्या पद्धतीची कामगिरी करेल तो सेमीफायनलचा हा थरा जिंकताना पाहायला मिळेल आणि फायनलमध्ये जाईल. त्यामुळे आपण पाहतो की प्रत्येक चेंडू तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे. नियंत्रित गोलंदाजी केली तर फायदा तुम्हाला होईल आणि जर एखादा चेंडू खराब टाकला तर विरोधी टीमला त्याचा नक्कीच फायदा होईल. त्यासाठी तुम्हाला इथून पुढे नियंत्रित गोलंदाजी करावीच लागेल.
पहिला चेंडू सुरेख सुरेख पद्धतीचा फटका बॅकवर्ड रिजन मध्ये चेंडू जातो सीमा रेषेच्या दिशेने चौकार 4 धावा. दोन्ही टीमला विनंती असेल तिथे समोरचा जो कॅमेरा आहे तिथे एका लाईन मध्ये जायचंय आणि दोन्ही टीम एका बाजूला विटगन वॉरियर्स टीम त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय एसबीआय जनरल टीम दोन्ही टीमला विनंती असेल तिथे समोर जायचंय समोरचा जो कॅमेरा आहे त्या कॅमेऱ्याच्या समोर जायचंय एका लाईन मध्ये उभं राहायचंय आणि त्यानंतर आपण एका लाईन मध्ये मैदानामध्ये प्रवेश करणार आहोत
दोन्ही टीमला विनंती असेल, एका बाजूला विटगन वॉरियर्स टीम, त्याचबरोबर इथं बाकीच्या सर्व खेळाडूंना देखील आणि त्याचबरोबर मान्यवर देखील त्यांच्या सोबत आपण जाणार आहोत. आणि आपण पाहतो की तिथे आपण राष्ट्रगीत सुरू करणार आहोत.